आता बघूया अमरावती जिल्ह्याचा कोरोना वृत्तांत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार एकूण रुग्णांची संख्या 4384 इतकी झाली होती। हा अहवाल सायंकाळी 6 वाजता प्राप्त झाला होता। तदनंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट, ध्रुव लॅब आणि सुविश्वास लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये आणखी नव्याने 38 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दिनांक 22 ऑगस्ट रोजी एकूण रुग्णांची संख्या 88 झालेली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 4422 इतकी झालेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। 22 ऑगस्ट 2020 च्या दैनंदिन अहवालानुसार एकूण दैनिक संशयितांची संख्या 860 इतकी होती। तर आतापर्यंत तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या 48330 इतकी आहे। रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एकूण दाखल पॉझिटिव्हची संख्या 1065 आहे। यामध्ये नागपूर येथील 27 रुग्ण समाविष्ट आहेत। शिवाय गृहविलगीकरणामध्ये 327 रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे। दिनांक 22 ऑगस्ट रोजी चाचणीसाठी पाठविलेल्या एकूण नमुन्यांची संख्या ही 860 इतकी होती। ज्या कोरोना बाधितांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले अशा व्यक्तींची संख्या 32297 इतकी आहे। तर 408 अहवाल हे प्रलंबित आहेत। यातील 227 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे। अद्यापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4422 इतकी झालेली आहे। यामध्ये 110 रुग्ण हे मयत झालेले आहे आणि कोरोना रोगावरती मात करून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 3247। त्यामधील 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आलेले आहे आणि त्यातील 32 रुग्णांना सुटी देण्यात आली होती। त्यामुळे अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 3247 इतकी आहे। तर हा होता दिनांक 22 ऑगस्ट रोजीचा अमरावती जिल्ह्याचा रात्री 8:30 पर्यंतचा कोरोना रुग्णांचा अहवाल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।